या सरकारचं करायचं काय? कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, आमच्या हक्काचा। दिनांक 21 मार्च 2025 रोजी शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता कृषी अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे खरीप पीक विमा 2024 मिळावा यासाठी शेतकरी बांधवांच्या वतीनं टाळ मृदुंग वाजवून आंदोलन करण्यात आलं। सरकारनं जी वचनं दिली होती शेतकरी वर्गाला खरीप पीक विमा लवकरात लवकर देण्यात येईल, परंतु मतदान झाल्यानंतर आता सरकारला या गोष्टीचा विसर पडलेला दिसतोय। कारण आतापर्यंत खरीप पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसून सरकारकडून कुठलीही माहिती मिळत नसल्यामुळं सरकारला जाग यावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आलं। शेतकरी सतत निसर्गाच्या कोपाला बळी पडत असताना आता सरकारही त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग आता रस्त्यावर उतरले आहे। दरवर्षी पाऊस होतो, शेतकरी मरत आहे आणि राजकारणी राजकारण करत आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, शेतमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही आणि आज आम्ही विशेष म्हणजे पीक विमा आमच्या हक्काचा आहे आणि ते सुद्धा सरकार आम्हाला देत नाही। त्यासाठी आम्हाला वारंवार झगडा लागत आहे। ही खूप शर्मेची बाब आहे आणि आज म्हणलं जातं की शेतकरी राजा आहे, परंतु हा राजा जर भिकारी होत असेल तर तुम्ही काय राजकारण, कबरीचं राजकारण करता, याचं राजकारण करता, आम्हाला राजकारणाशी काही घेणं नाही। तुम्ही ज्यावेळेस सत्तेत नव्हता त्यावेळेस सांगितलं होतं की शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देऊ। आज या विधानसभेमध्ये हे चालू आहे, तुम्ही बघत असाल, त्यामध्ये शेतकऱ्याला 1 रुपयाची सुद्धा सरकारनं कर्जमाफी देण्याचं आश्वासन किंवा पारित केलं नाही। का आम्ही शेतकरी कवार झगडत राहायचं, खूप वाईट वाटतं आम्हाला। शेतकरी वर्गाला खरीप पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। याप्रसंगी उपस्थित आडगाव बुद्रुक येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच बालगाव येथील शेतकरी, तसेच परदारी येथील शेतकरी, तोला नाईक तांडा येथील शेतकरी, मुरुमखेड येथील शेतकरी, टाकळी येथील शेतकरी तसेच आडगाव खुर्द येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 8 दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल असं आश्वासन कृषी विभागाकडून देण्यात आलं आहे। जनमतला न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरकट यांची रिपोर्ट।